नमस्कार, माझं नाव अंजू आहे. आज आपण टोमॅटोने क्लीनअप करण्याचा प्रयत्न करूया. एक टोमॅटो आहे, त्याचं 3 स्लायसेस केल्यात. एकात साखर, हनी आणि थर्डमध्ये हळद आहे. पहिले तोंड मी धुवून घेतलं. साखरने आणि टोमॅटोने चेहऱ्याला मी स्क्रब करत होती. माझी साखर थोडीशी जाड होती, आय थिंक सो मला क्रश करायला पाहिजे होती, पण ठीक आहे. फक्त एवढं आठवण ठेवा की तुम्ही जिथेही हे करणार ना, तुम्ही तिथे ना खाली काहीतरी अंथरून घ्या किंवा जास्त करून तर बाथरूममध्ये करा, जास्त बेटर ऑप्शन. हे मी अराउंड 5 मिनटं केले. चेहरा धुतला. ग्लो तर खरंच आला होता. मला खरंच खूप आवडला की ग्लो खरंच खूप मस्त होता. मी जसा चेहरा म्हणजे आरशामध्ये बघितला, व्यवस्थितपणे असं दिसत होतं की थोडी थोडी टॅनिंग आहे ना, ती रिमूव्ह होत आहे आणि खरंच ते चांगलं वाटतं. सेकंड मी घेतलं हनी आणि टोमॅटो. त्याच्यावर म्हणजे टोमॅटोला मी मध्ये मध्ये ना थोडं क्रश करण्याचा प्रयत्न करत होते, कारण की टोमॅटो क्रश न होत लवकर. मग त्याला थोडं पील करून त्याला व्यवस्थितपणे चेहऱ्यावरती मसाज करण्याचा मी पुरेपूर प्रयत्न केला आहे. हे सगळं होताना हे झाल्याच्यानंतर मी मस्तपैकी चेहरा पुन्हा एकदा क्लीन केला. हे दिसते ज्याच्यात मी तोंड पुसते स्कार्फ, त्याला पण पूर्ण साखर लागलेली, एवढं मेसी होतं हे सगळं. पण चेहऱ्यावरचा ग्लो बघून मला खरंच खूप आनंद होत होता. हे झालं. आता आपण थर्ड स्टेपला जाऊया, ते म्हणजे टोमॅटो आणि हळद. टोमॅटोने हळदने पण तुमच्या स्किनला जे पण टॅन असेल, सगळं असेल ना, ते रिमूव्ह होण्यासाठी हेल्पफुल आहे. आणि टर्मरिक तशीसुद्धा तुम्हाला बेनिफिशियल आहे आणि टोमॅटो ब्लिचिंग एजंटसारखं काम करतं. त्याच्यामुळे मी त्याचा रस काढून पूर्णपणे चेहऱ्यावरती मसाज करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला की टोमॅटोचा पूर्ण ज्यूस काढावा. आणि हेही मी अराउंड 4 ते 5 मिनटं केलं होतं. त्याच्यानंतर मी चेहरा जसा वॉश केला ना, माझा चेहरा मला ना पिवळा पिवळा वाटत होता. म्हणून मग मला असं वाटलं की काहीतरी पुढचं करायला पाहिजे. मग मी राईस फ्लॉवर घेतला, हनी घेतला आणि टोमॅटो, ह्या तिघांना मी पुन्हा चेहऱ्यावरती मस्तपैकी मसाज केलं. तुम्हाला दिसते हे येल्लो येल्लो पूर्ण हळदीचे जे डाग होते ना, ते चेहऱ्यावरून निघत होते याच्याने, आणि ते मला खरंच सॅटिस्फाईंग वाटत होतं. मी हे सुद्धा अराउंड 2 ते 3 मिनटं केलं आहे. आणि व्यवस्थितपणे मसाज केल्यानंतर हे झालं. त्याच्यानंतर मी मस्तपैकी चेहरा धुतला आहे आणि चेहऱ्यावरचा जो ग्लो होता ना, तो खतरनाक होता. मला तरी आवडला.